मित्र हो, तुम्ही हॉटेलमध्ये गेल्यावर वेटरने आणलेली पाण्याची बाटली विचार न करता विकत घेता का? किंवा पेपरमध्ये गुंडाळलेला गरमागरम वडापाव आवडीने खाता का? मित्रांनो, सावध व्हा, कारण आता तुकाराम मुंढे साहेबांच्या नवीन नियमामुळे हॉटेलवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. हॉटेल, धाबे आणि कॅन्टीन चालकांसाठी एफडीएने कडक नियम आणले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते 5 महत्त्वाचे नियम पाहणार आहोत, जे प्रत्येक ग्राहकाला माहिती असणे गरजेचे आहे. नियम क्रमांक 1, मोफत आणि सुरक्षित पाणी. हॉटेल मालक आता तुम्हाला पाण्याची बाटली विकत घेण्यासाठी सक्ती करू शकत नाहीत. मोफत पिण्याचे पाणी देणे हे कर्तव्य आहे. हॉटेलमध्ये मोफत पिण्याचे पाणी उपलब्ध असा बोर्ड लावणे आता अनिवार्य आहे. नियम क्रमांक 2, पेपरमध्ये खाणे देणे बंद. वर्तमानपत्राच्या शाईतील रसायने थेट पोटात जातात, ज्यामुळे कॅन्सरचा धोका असतो. आता केवळ फूड ग्रेड पॅकेजिंगचाच वापर करावा लागेल. जुन्या सवयी बदला आणि ग्राहकांनाही जागरूक करा. नियम क्रमांक 3, कालपट तेलाचा धोका. एकाच तेलात पुन्हा पुन्हा तळलेले पदार्थ खाणे म्हणजे आजारांना निमंत्रण. तेल कालपट दिसल्यास किंवा त्याचा वास येत असल्यास ग्राहकांनी प्रश्न विचारणे आवश्यक आहे. हे आरोग्याशी खेळण्याचे काम आता खपवून घेतले जाणार नाही. नियम क्रमांक 4, किचनची स्वच्छता आणि अस्वच्छता. स्वयंपाकघर कसे असावे? वॉशेबल टाईल्स, पाणी साचू न देणे आणि हवेशीर वातावरण. शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थासाठी वेगळी भांडी आणि साठवणूक करणे आता सक्तीचे आहे. नियम क्रमांक 5, कर्मचारी स्वच्छता आणि मेनू कार्डची माहिती. कर्मचाऱ्यांचा गणवेश, टोपी आणि त्यांची वैद्यकीय तपासणी. मेनू कार्डवर कॅलरीज आणि ॲलर्जीबद्दलची स्पष्ट माहिती असणे गरजेचे आहे. मित्र हो, हे नियम फक्त अधिकाऱ्यांसाठी नसून ग्राहकांनी जागरूक राहणे गरजेचे आहे. जर कुठे नियमांचे उल्लंघन होत असेल तर थेट एफडीए कडे तक्रार करा. मित्रांनो, ही माहिती फक्त तुमच्या पुरती मर्यादित ठेवू नका. तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबाला हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून तेही आपल्या हक्काबद्दल जागरूक होतील. तुम्हाला काय वाटते? तुकाराम मुंढे यांचे हे पाऊल कसे आहे? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.